सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा। आज पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या कार्यक्रमात मला येता आलं, हा आनंद आहे। गानू सर आणि त्यांची सगळी टीम ही इतकी कार्यक्षम आहे की पार्ले टिळकचं स्वतःचं नाव आहे आणि ही यावर्षी शतक महोत्सवी वर्ष आहे। मला कधी कधी हल्ली एक नवं हे वाटतं की पीटीएव्ही, तर पीटीएव्ही असं करत गेलं की मूळ नाव काय आहे हे विसरून जातो माणूस। जसं लोटी पोलीस स्टेशन आहे, लोटी मार्ग पोलीस स्टेशन, म्हणजे ते लोकमान्य टिळक आहे हे फारशा लोकांना माहीतच नाही। किंवा दुसरं जे आहे एसवी रोड, म्हणजे विचारा एकदा त्या रस्त्यावर चालणाऱ्यांना किती जणांना माहीत असतो, फार कमी जणांना माहीत असतो। आणि म्हणून तुम्ही पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन असं स्वच्छ नाव वापरता, याचं मला अतिशय कौतुक आहे। तुमच्या अनेक शाळा महाविद्यालय आणि पार्ल्यामध्ये 100 वर्षापूर्वी ही शाळा जेव्हा स्थापन झाली, पार्ले नगर वसत होतं, त्यावेळेपासूनचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो। टिळकांचा शिक्षणावर भर होता आणि त्यामुळे शिक्षणाच्या विषयात त्यांनी सातत्याने जनतेमध्ये जागृती केली। आज महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे। मला सबंध देशभर मी फिरतो, अनेक प्रांतामध्ये हे नाही दिसत, पण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कर्तव्याच्या भावनेने चांगली विद्यालये चालवायची हा, आणि फार प्रायव्हेट विद्यालयांसारखी फी घ्यायची नाही, आणि एक सामाजिक काम म्हणून शिक्षणाचं काम चालवायचं, अशा स्वरूपाचं एक धोरण, आणि विशेषतः एडेड स्कूल्स जी आहेत त्यामध्ये अतिशय नॉमिनल फीज मध्ये उत्तम शिक्षण मिळण्याची व्यवस्था शाळांनी केली। हे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, सामाजिक बांधिलकी। आज शिक्षक दिन आहे। स्नेहलता ताई जसं म्हणाल्या, माझी आई शिक्षिका होती, मला अभिमान आहे। आणि तिने आम्हाला जे संस्कार दिले, शिक्षक केवळ शाळेवर आणि फळ्यावर शिकवत नाही, शिक्षक त्याच्या आचरणातून विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो, आणि कधी ते अनायास होत असतात हे लक्षात येत नाही। मी 4थी किंवा 5वीत असताना एका विषयाचे पेपर आईकडे झाले होते तपासाला, पण तिने मला दाखवलं नाही माझा पेपर मध्ये किती मार्क दिलेत, काय दिलाय। मला शाळेमध्ये पेपर मिळाला, त्यात मला 2 मार्क कमी आहेत असं माझ्या लक्षात आलं। मी घरी येऊन आईशी भांडलो की हे काय, तुम्हाला 2 मार्क कमी दिलेस? तर ती म्हटली, हो 2 मार्क कमी दिले, कारण असं कोणी म्हणता कामा नाही की शिक्षिका आहे, आईच आहे म्हणून 2 मार्क जास्त दिले। याच्यासाठी कमी मार्क देणं हा संस्कार आहे। आणि म्हणून मला वाटतं असा शिक्षकाच्या आचरणातून सुद्धा तो शिक्षक शिकवतच असतो, आणि विद्यार्थ्यांना नेहमी त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते। आज देशभरातल्या सगळ्या शिक्षकांना मी अभिवादन करतो। मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री झालो तेव्हा मी पहिल्यांदा पुण्यामध्ये आल्यावर कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की मिरवणूक काढू, अमुक करू। मी म्हटलं नाही, मी गुरु प्रणाम हा कार्यक्रम करणार, आणि माझ्या शाळेपासून कॉलेजपर्यंतचे जे शिक्षक हयात आहेत अशा लोकांना बोलवून त्यांना प्रणाम करण्याचं काम केलं, आणि त्याचं नाव ठेवलं गुरु प्रणाम। नंतर मी संसदेमध्ये, माझ्या असं लक्षात आलं 50-60 जण प्राध्यापक आहेत दोन्ही सभागृहात मिळून, त्या सगळ्यांचा मी सन्मान केला शिक्षक दिनाच्या दिवशी। आणि म्हणून अशा स्वरूपामध्ये सातत्याने शिक्षकांचं एक
समाजामध्ये सातत्याने स्थान निर्माण होणं आणि त्यांचं नित्य त्यांच्या मागे उभं राहणं ही गरज आहे. नवं शैक्षणिक धोरण कसं झालं? ज्यावेळेला मी शिक्षण मंत्री झालो त्याच्या आधी स्मृती इराणी होत्या, त्यांनी ग्रामपंचायतीपासून राज्य सरकारांपासून सगळ्या पातळीवरचं चर्चा विचार विमर्श संपवला होता. सुब्रमण्यम कमिटीचा एक रिपोर्ट आला होता, पण त्याच्यावरून वादही थोडा झाला होता. मी म्हटलं त्यांचं आतापर्यंत झालेली कारवाई ही सगळी एक इनपुट आहे. आता आपण फायनल राऊंड मध्ये जातो आणि म्हणून आम्ही कस्तुररंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि समिती नेमल्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय चांगले सदस्य आले आणि त्या सदस्यांनी अपार मेहनत केली. दर 2 महिन्यांनी मला त्यांची भेटही व्हायची, पण मूळ म्हणजे त्यांनी इंडिपेंडेंटली काम करा असं मी त्यांना सांगितलं आणि विज्ञानाची दृष्टी वाढवली पाहिजे आणि शिक्षणाला खरा अर्थ दिला पाहिजे. एवढे माझे 2च त्यांना एक सूचना होत्या की या पद्धतीने आपण पुढे जाऊया. त्यांनी अतिशय मनपूर्वक काम केलं आणि ज्या दिवशी माझा शिक्षण मंत्री म्हणून शेवटचा दिवस होता त्या दिवशी त्यांनी मला हा अहवाल सादर केला आणि तो मी स्वीकारला होता. मग माझ्याकडे दुसरी खाती आली, परंतु पुढे आता धोरण एक वर्षभर आणखी चर्चा विमर्श होऊन शेवटी मंजूर झालं. 34 वर्षानंतर हे धोरण आलं आणि किती महत्वाचं धोरण आहे. शिक्षण दुनिया बदलली, जगातलं शिक्षण बदललं, पण आपण अजून त्याच पठडीमध्ये होतो आणि त्याला मूलभूत बदल करण्याचं काम या धोरणाने केलं आहे. म्हणून याला फार महत्व आहे असं मला वाटतं. यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. वय 3 ते 8 हा 5 वर्षाचा कालखंड आहे ज्यावेळेला पाठ्यपुस्तकं परीक्षा हे नाही, त्यावेळेला खेळातून शिकणं, कॉग्निटिव्ह स्किल्सचा विकास, एक क्युरिओसिटी, ही उत्सुकता, ही त्या समवली जाणं, त्याचं उत्तर मिळणं. आणि आज मुलं अंगणवाडीमध्ये जातात किंवा लोअर केजी अप्पर केजीला जातात, त्याच्याऐवजी सगळ्यांना एका पद्धतीचं. कारण मला अनेक ठिकाणी दुर्दैव वाटतं, लोअर केजी अप्पर केजी म्हणजे पहिली दुसरीचा अभ्यास 2 वर्ष आधी करून घेणं, ही त्याची कल्पना नाही. त्याची कल्पना मुलांचा मानसिक विकास करणं, मुलांची उत्सुकता शोधून आणि त्यांना शोधाकडे प्रवृत्त करणं, हे जे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनचं जगात मान्य आता प्रिन्सिपल आहे, त्याचा यामध्ये समावेश केलाय. हे मला वाटतं सगळ्यात मोठी क्रांतिकारी घटना आहे. मग म्हणजे तो 3ऱ्या वर्षापासून 2री पर्यंत त्याचा हा पाठक्रम आहे. त्याचा एक विशेष पाठ्यक्रम NCERT आता तयार करते आणि लवकरच तो लोकांपुढे येईल आणि त्याचं प्रशिक्षण सुरू होईल. अंगणवाडी शिक्षिकांना सुद्धा त्या ठिकाणी काही नव्या शिक्षिका येतील, काही नवे अंगणवाडी सेविकांना अपस्किलिंग केलं जाईल. म्हणजे त्यातून हे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, कारण सगळ्यांना बुद्धी सारखीच असते असं मी मानतो, त्याला फक्त संधी मिळावी लागते. आणि एज्युकेशन ही एम्पॉवरमेंट आहे, दुसरी एम्पॉवरमेंट काही नाही. एका शेतकऱ्याच्या बांधावर झोपडीमध्ये राहणाऱ्या शेतमजुराची मुलगी IAS होऊन त्या जिल्ह्याची कलेक्टर होऊ शकते, हे सामर्थ्य कुठल्याही शासनामध्ये नाही, कुठल्याही आदेशामध्ये नाही, कुठल्याही विज्ञानामध्ये नाही. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त शिक्षणाचं आहे. आणि म्हणून शिक्षण, एज्युकेशन इज एम्पॉवरमेंट, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग पुढे आल्यावर 3री, 4थी, 5वी यामध्ये मूळ भर आहे समजून शिकणं, कॉम्प्रिहेन्शन. कारण मुलं नुसतं वाचायला शिकतात, लिहायला शिकतात, पण अर्थ समजून वाचणं आणि अर्थ समजून लिहिणं हे शिक्षण आहे. पाठांतर म्हणजे शिक्षण नव्हे,
पाठांतर काही बाबतीमध्ये उपयोगी असतं, पाढे म्हणण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी पाठ करण्याने पुढे आयुष्यभर फायदा होतो. पण एक वस्तुस्थिती आहे की समजून शिकलं पाहिजे. त्यामुळे समजून शिकण्यावर ज्याच्यात भर आहे आणि विषयांची ओळख होणार आहे अशा स्वरूपाचं हे शिक्षण 3री 4थी 5वी मध्ये देणार आहे. आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्डही आहे आणि एन्क्वायरी बेस्ड, म्हणजे मुलांना पडणारे प्रश्न, त्या प्रश्नातून आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून त्याला शिकत पुढे न्यायचं आहे. त्यामुळे आता शिक्षकांना आणखी अधिक जागरूक राहावं लागणार आहे. कारण ज्या वेळेला आत्ताच मुलात गुगलमध्ये पाहतात, बाकीचं पाहतात, आधी अभ्यास करतात, बाकीचे आता अनेक ऍप्स निघालेत ज्या ऍप्स मधून ते शिकतात आणि ते शिक्षून झाल्यावर ते त्या ठिकाणी शाळेमध्ये येतात आणि शिक्षकांना जड प्रश्न विचारतात. मला वाटतं शिक्षकांची कसोटी आहे आणि हेच शिक्षणाचा विकास आहे. मग पुढे 6वी 7वी 8वी मध्ये हा विद्यार्थी आला की त्याला विषयाची ओळख, विषयाचं ज्ञान, व्यावसायिक शिक्षणाची संधी आणि एक त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये महत्वाची घडण घडवणारा हा कालखंड असेल 6वी 7वी 8वीचा. आणि मग 9वी 10वी 11वी 12वी हा 4 वर्षाचा कालखंड आहे. म्हणून आपण पाहिलं असेल आता आपला आकृतीबंध आहे 10+2, आता आहे 5+3+3+4, म्हणजे 3 वर्ष शिक्षणातली वाढलेली आहेत, ती अर्ली चाइल्डहुड मध्ये वाढलेत आणि हा एकूण 15 वर्षाचा हा हिशोब आपला आहे. त्यामध्ये 9वी 10वी 11वी 12वी मध्ये त्याला सखोल ज्ञान मिळेल आणि रेलेव्हंट न्याय मिळेल. म्हणजे फापट पसारा आम्ही ठेवणार नाही आहोत. अफाट मोठी पाठ्यपुस्तकं, सगळे विषय त्यामध्ये कोंबलेले, अशी गरज नाही. जे शिकाल ते समजून शिका, जे शिकाल त्यांनी वैज्ञानिक प्रवृत्ती वाढीस लागली पाहिजे आणि त्याचबरोबर एक नवं ज्ञान प्राप्तीचा त्यामध्ये त्याला आणि फ्लेक्झिबिलिटी पण मिळाली पाहिजे. आता आपल्याकडे आहे असं 11वी 12वीला तुम्ही एक तर आर्ट्स घ्या, नाही तर सायन्स घ्या, नाही तर कॉमर्स घ्या. पण असं का तो एक विषय यातला घेऊ शकतो, एक विषय त्यातला घेऊ शकतो, असं सुद्धा त्याला करण्याची मुभा 9वी 10वी 11वी 12वी मध्ये मिळणार आहे आणि त्याचाही त्याला उपयोग होईल, त्याच्या व्यक्तिमत्वाचा खरा विकास होईल, हे मला वाटतं महत्वाचं आहे. आम्ही एक महत्वाचं ठरवलंय, हा जो आकृतीबंध शाळांपुरता राबवायचा असेल आणि त्यात आता आम्ही एक सुरू केलाय की शोध, देश कधी पुढे जातो, देश पुढे जातो जे देश शोध लावतात आणि शोध लावण्यासाठी ती प्रवृत्ती लहानपणापासून जोपासावी लागते. आणि म्हणून आता 3000 शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब या सुरू झाल्या. यामध्ये 3D प्रिंटिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे. या सगळ्याच्या मदतीने मुलं 6वी ते 12वीची मुलं अत्यंत चांगले कल्पना तयार करतात आणि त्याचं ऑलिम्पियाड सुद्धा होतं. त्यामुळे या पद्धतीने आता शोधाला प्रोत्साहन दिलंच आहे. उच्च शिक्षणामध्ये तेच आणखी पुढे चालवलेलं आहे. उच्च शिक्षणाचा पायाच मुळी रिसर्च अँड इनोव्हेशन आहे आणि म्हणून फ्लेक्झिबिलिटी, रिसर्च, इनोव्हेशन, ऑटोनॉमी या आधारावर उच्च शिक्षणाची मांडणी केलेली आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये त्याला नव्या पद्धतीचं अर्थवाही शिक्षण कसं मिळेल आणि त्या शिक्षणाने त्याची रोजगाराची क्षमता सुद्धा कशी वाढेल, त्याचं स्किल बेस कसा वाढेल आणि त्याची विचार करण्याची क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी कशी वाढेल, हे त्यामध्ये पाहण्यात आलं. अनालिसिस करणं, समजणं आणि विश्लेषण करणं म्हणजे शिक्षण. पण त्याचाच आता अभाव होता, आता तो यामध्ये आणण्याचा दोन्ही याचा प्रयत्न आहे. यामध्ये आम्ही मूळ घटक आहे शिक्षक, कारण तो जर चांगला असेल तरच मुलं चांगली होतील. आणि म्हणून शिक्षकांसाठी आता आम्ही 4 इयर इंटिग्रेटेड BEd डिग्री
असा कार्यक्रम करतोय. आत्ता काय होतं, मुलं ग्रॅज्युएट होतात, ग्रॅज्युएट झाल्यावर बीएडला जातात किंवा आधी न जाता मग कुठे नोकरी नाही मिळाली तर शिक्षकाची नोकरी घ्यायची आणि मग बीएड पास करायचं. म्हणजे नाईलाजाने झालेला माणूस शिक्षक नकोय आपल्याला. त्यामुळे आम्ही 12वी नंतर त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ठरवलंय की मला शिक्षक व्हायचं आहे, तो बीए बीएड बीएससी बीएड बीकॉम बीएड करेल आणि ते केल्यानंतर तो शिक्षक होईल. असा 4 वर्षाचा कोर्स असेल, त्यामध्ये विद्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव असेल आणि प्रत्यक्ष शिकवून तो शिक्षक हा उत्तमरित्या तयार होऊन त्याचं त्या ठिकाणी हा करू. एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या शालेय एज्युकेशन मध्ये आजही म्हणजे लोकांचे अंदाज वेगवेगळे आहेत. 50 लाख ते 2 कोटीपर्यंत अंदाज आहेत की जी मुलं शाळेबाहेर आहेत. अशी सगळी मुलं शाळेमध्ये येणं याच्यावर या शैक्षणिक धोरणात भर आहे. आणि त्याच्या जोडीला फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी याच्यावरही विशेष भर आहे. कारण मुळात आकडेमोड आली पाहिजे आणि वाचता लिहिता आलं पाहिजे. ते फाउंडेशनल आहे आणि ते फाउंडेशनल 6व्या-7व्या वर्षी हे त्याला शिकायचं आहे मुख्यतः. त्यामुळे NIOS सारख्या सगळ्यांना सामावून घ्यायचं तर सगळेजण शाळेत नाही जाऊ शकत. तर NIOS चे कोर्स आहेत, ओपन स्कूल्स आहेत, यालाही मोठा जोर देण्यात येणार आहे. पण सगळ्यांना शिकण्याची संधी मिळेल हा त्यातला भाग आहे. एक्सपेरिमेंटल लर्निंग, अनुभवाधारित शिक्षण, याला सगळ्यात महत्व आहे. नाही तर आपण शिकतो, पाठ करतो, पण ते करायचं कसं ते माहित नसतं. ते करता येणं हा या शिक्षण धोरणाचा गाभा आहे. आणखी एक मोठा गाभा आहे मल्टीलिंग्वल. मातृभाषेमध्ये 5वी पर्यंत शिक्षण मिळाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. पण ते बंधनकारी केलेलं नाहीये. परंतु आम्हाला खात्री आहे की हळूहळू सगळीकडे 5वी पर्यंत इंग्रजी विषय शिका, त्याला करण्याची अडचण नाही. परंतु बाकीचे विषय हा तो त्याच्या भाषेत शिकेल, त्याला चांगला आत्मविश्वास होईल आणि नंतर सगळ्या भाषा त्यांनी शिकाव्यात. आणि म्हणून 3 भाषा फॉर्म्युला जो आहे तो कुठल्याही 3 भारतीय भाषा, भारतीय संविधानामध्ये ज्या 22 भाषा दिल्यात त्यापैकी 3 भाषा आणि एक बाहेरची भाषा, तर इंग्लिश आणि कुठली शिकायची असेल तर त्याला बंधन काही नाही. जितक्या भाषा येतील तेवढा मनुष्याचा विकास होतो. आणि म्हणून मला असं वाटतं हे न्याय देणारं शिक्षण असेल, इक्विटीचा, जेंडर सेन्सिटिव्हिटीचा विचार करणारं शिक्षण असेल आणि शतकानुशतक जे आपण स्वप्न पाहिलाय तो भारत साकार करणारं, त्यासाठी सक्षम करणारं असं हे शिक्षण असेल, हा या शिक्षण धोरणाचा गाभा. आणि म्हणून मला असं वाटतं की या शिक्षण धोरणाचं सगळीकडे स्वागत झालं. म्हणजे काही वेळेला विरोधी पक्षाचं काम असतं, ते म्हणतात की आमचं कामच आहे विरोध करणं. पण या शैक्षणिक धोरणाला त्या अर्थाने विरोध झाला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे याचं यश आहे. आणि म्हणून ज्या टीमने हे तयार केलं आणि विशेषतः अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनचा सगळा भाग आणि गणिताचा जो आहे तो आमचे एक सदस्य होते मंजुळ भार्गव म्हणून, ते प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये शिकवतात. गणिताचं नोबेल पुरस्कार म्हणून जो नावाजला जातो तो फील्ड मेडल मिळवलेले असे हे तरुण उत्साही प्राध्यापक आहेत. आणि त्यांनी जवळजवळ वर्षभर या कामासाठी विद्यापीठातून सुट्टी घेऊन या धोरणाचं काम करण्यासाठी दिला. अशा सगळ्यांचीच कथा आहे. म्हणजे 12-14 मेंबर होते, सगळ्यांनी मेहनतीने काम केलं आणि त्या कामामुळे ही धोरण आज उत्तमरित्या झालं, ज्याचं सगळ्यांनी स्वागत केलं. मला वाटतं आजच्या दिवसाला हेच महत्वाचं आहे. जस्ट आय विल ब्रीफ
in English and Hindi for in 2 minutes. The education policy which has been declared as new education policy after 34 years is a revolutionary and futuristic policy which will prepare the student to take up the challenges and exploit the opportunities presented by 21st century. It is the policy for 21st century learning. And in that, we have definitely taken note of early childhood education, curiosity-based education, inquiry-based education, and then flexibility in education, in-depth knowledge. We want to prepare teachers also with 4-year integrated B.Ed courses. We will ensure that there is no dropout. The policy lays emphasis on foundational and numerical literacy. It will reduce curriculum but improve the ability to comprehend and analysis. Critical thinking is the force and the scientific temperament is the base of this policy. And through this school education, the same is extended logic in the higher education where we will increase the gross enrollment ratio by 50%. I am very sure education is empowerment. This lays special emphasis on research and innovation. And in research and innovation, we will definitely have new scientists coming up. We today contribute in every innovation world over, but we are not owners of innovation. This new education policy, starting from Atal Tinkering Lab to the Grand Challenge, everything and hackathons and scientific temperament will definitely give boost to the India's Atmanirbhar Bharat campaign. And therefore, this is a very progressive education policy welcomed by all. अगर हिंदी में संक्षेप में कहना है तो मैं यही कहूंगा कि एक शिक्षा नीति आई है, 34 साल के बाद आई है, लेकिन देश की 21वीं सदी के जरूरतों को पूरा करने का ख्याल रखने वाली है। इसमें छात्रों को सक्षम बनाने का मुद्दा है। इसमें तीसरे वर्ष से ही उसको शिक्षा में जाने की बात है और वो शिक्षा पाठ्य किताबें और लिखना नहीं होगा, ये होगा इसी तरह से कि निश्चित रूप से उसका हमें लाभ होगा और छात्र पढ़ाई के लिए मानसिक रूप से सही तरीके से तैयार होगा। उसमें वैज्ञानिक दृष्टिकोण तैयार हो और शोध और अनुसंधान को ज्यादा बढ़ावा मिले, इस तरह से ये कार्यक्रम होगा। और इसलिए आगे तीसरी, चौथी, पांचवी में कॉम्प्रिहेंशन जो सीखे वो रोड लर्निंग से नहीं तो समझकर सीखे और समझकर एक्सप्लेन करने की ताकत आनी चाहिए, एनालिसिस करने की ताकत आनी चाहिए, क्रिटिकल थिंकिंग की ताकत आनी चाहिए। ये महत्वपूर्ण है। छठी, सातवीं, आठवीं में उसका विषयों का ज्ञान होगा और 9वीं, 10वीं, 11वीं, 12वीं में ज्यादा ज्ञान होगा, फ्लेक्सिबिलिटी भी मिलेगी और आगे के पढ़ाई के लिए वो तैयार होगा। इसमें अनेक नई कल्पनाएं हैं। इससे नई पीढ़ी सक्षम तैयार होगी और उच्च शिक्षा में भी इसका विस्तार होगा, एम्पावरमेंट होगा। ये देश के लिए बहुत ही आगे ले जाने वाली नीति बनी है और इस नीति पर सभी तरफ से उसके लिए स्वागत किया गया है
मैं बहुत खुश हूं। और इसलिए आज के शिक्षक दिन पर मौके पर मैं इतना ही कहूंगा कि शिक्षकों की भी अब परीक्षा होगी और शिक्षकों को ऐसे पाठ्यक्रम पढ़ाने में सिखाने में आनंद आएगा, ऐसी शिक्षा नीति अब प्रस्तुत हुई है। आप सब उसके लिए अब तैयार है अमल के लिए। बहुत बहुत धन्यवाद।